9 डिसेंबर रोजी कुर्ल्यामध्ये मन हेलावून टाकणारी घटना घडली। नक्की काय घडलं पाहूयात आजच्या व्हिडिओमधून। नमस्कार, मी शिवानी आणि तुम्ही पाहताय एक नंबर। कुर्ला LBS मार्गावरच्या मार्केटमध्ये 9 डिसेंबरच्या रात्री 8:30च्या सुमारास भरधाव वेगाने शिरलेल्या इलेक्ट्रिक बेस्ड बसने अनेकांना धडक दिली। या अपघातामध्ये आतापर्यंत मिळालेल्या माहितीनुसार 7 जणांचा मृत्यू झाला तर 48 ते 50 जण गंभीर जखमी झाले आहेत। सदर बस जवळपास 8 ते 10 वाहनांना उडवत मार्केट परिसरात गेल्याची CCTV व्हिडिओद्वारे समोर आला आहे। अपघात घडला तेव्हा बसमध्ये तब्बल 60 प्रवासी असल्याचे समजले। संजय मोरे या बस चालकाला पोलिसांनी अटक केली। त्याच्यावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे। या संपूर्ण अपघाताचा CCTV व्हिडिओ समोर आलाय। 332 नंबरची बस कुर्ल्याहून अंधेरीकडे जात असताना हा अपघात घडलाय। तसेच या अपघातानंतर जमावाने बस चालकाला बेदम मारहाण केल्याचं देखील व्हिडिओ समोर आलाय। यावेळी पोलिसांनी धाडस दाखवत संजय मोरेला बाहेर काढलं आणि पोलीस स्थानकात घेऊन गेले आणि अटक करण्यात आली आहे। आज अपघात स्थळी फॉरेन्सिक पथकही दाखल झाले। तर कुर्ल्यातील भीषण अपघातानंतर कुर्ला स्टेशन बाहेरील बस स्थानक आज बंद आहे। कोणताही अनुचित प्रकार होऊ नये म्हणून बेस्ट प्रशासनाकडून ही खबरदारी घेण्यात आल्याची माहिती समोर आली आहे। आणि अशाच माहितीसाठी आपल्या एक नंबर YouTube चॅनेलला सबस्क्राइब करायला विसरू नका। धन्यवाद।